सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि दररोज उपवासाला काय करायचा हा प्रश्नच आहे. बरं केलं तर पसारा पण खूप पडतो. म्हणून म्हटलं चला आज वाटीत करायचं आणि वाटीतच खायचं. म्हणून इथे 1 वाटी मी वरीचे तांदूळ घेऊन ते मिक्सरच्या जारमध्ये टाकले. त्याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकली, अर्धी वाटी दही टाकलं, 1 वाटी दूध टाकलं, सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. पुन्हा ते एका बाउलमध्ये काढलं. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं. पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा टाकला. पाऊण चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकले. सगळं मिक्स करून घेतलं. वाटीला तूप लावलं आणि 1-1 चमचा मी वाटीमध्ये सगळं घालून घेतलेलं आहे. इकडे पातेल्यात पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं. त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये ह्या वाट्या मी ठेवून घेतल्या. त्याच्यावर घट्ट असं झाकण झाकून म्हटलं मस्त असं 15 मिनिटं वाफवून घेऊया. तोपर्यंत इकडे 1 ग्लास दूध गरम करायला ठेवलं. दूध अगोदरच गरम झालेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 3 चमचे मी साखर टाकलेली आहे. त्याच्यात 3-4 केसराच्या काड्या टाकल्या. 1 चमचा वेलची पूड टाकली. तोपर्यंत इकडे आपलं हे बॅटरसुद्धा शिजलेलं आहे. मस्त असं जाळीदार बॅटर तयार झालेलं आहे. आता मी दुधामध्ये येलो फूड कलर घालून घेतला आणि हे दूध वाटीमध्ये ते ओतून घेतलं आणि वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घातले आणि ही रेसिपी खरंच चवीला खूप भारी लागते. नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.